घर हा शब्द ऐकताच आपल्या मनात उबदारपणा, सुरक्षितता आणि आपुलकीची भावना निर्माण होते. परंतु घर केवळ भिंतींचं आणि छपराचं बनलेलं नसतं. घर हे भावनांचं, संस्कारांचं आणि श्रद्धेचं पवित्र स्थान असतं. आणि त्या घरातलं सर्वात पवित्र स्थान म्हणजे देवघर. देवघर म्हणजे फक्त देवाच्या मूर्ती ठेवण्याची जागा नाही, तर ते आपल्या आत्म्याशी संवाद साधण्याचं स्थान आहे. जिथे मन शांत होतं, विचार स्थिर होतात आणि जीवनाला दिशा मिळते. आपण रोजच्या आयुष्यात कितीही व्यस्त असलो, तरी काही क्षण असे असतात जे आपण स्वतःसाठी आणि देवासाठी राखून ठेवतो. हे क्षण आपल्या जीवनाला संतुलित ठेवतात. देवघर हे आपल्या घरातील ऊर्जेचं केंद्र असतं, जिथे सकारात्मकता निर्माण होते आणि नकारात्मकता आपोआप दूर होते. देवघर स्वच्छ आणि पवित्र असावं. जसं आपण आपल्या मनाला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसंच देवघरही नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असायला हवं. धूळ, अस्ताव्यस्तपणा किंवा घाण ही केवळ बाह्य गोष्ट नाही, तर ती आपल्या मनावरही परिणाम करते. स्वच्छ देवघर म्हणजे शांत मन, आणि शांत मन म्हणजे आनंदी जीवन. देवघरात साधेपणा असावा. आजच्या काळात आपण देवघरही सजावटीच्या वस्तूंनी भरून टाकतो. पण खरं पाहता, देवाला मोठेपणा किंवा देखावा आवडत नाही. देवघर साधं, सुबक आणि शांत असावं. जिथे कमी वस्तू असतील पण जास्त भावना असतील. कारण देवाला सोन्याचे सिंहासन नाही, तर भक्तीने भरलेलं हृदय प्रिय असतं. प्रकाश आणि सुगंध. देवघरात दिवा लावणं ही केवळ परंपरा नाही, तर ती एक भावना आहे. दिवा म्हणजे अंधारावर मात करणारा प्रकाश, जो आपल्याला सांगतो, कितीही अडचणी आल्या तरी आशा सोडू नकोस. अगरबत्ती किंवा फुलांचा सुगंध हा केवळ वातावरण सुगंधित करत नाही, तर तो आपल्या मनालाही प्रसन्न करतो. देवघरात शांतता असावी. देवघरात बसल्यावर मनातले विचार हळूहळू शांत व्हायला हवेत. मोबाईल, आवाज, गोंधळ यापासून दूर राहून काही क्षण देवासोबत घालवले, तर तेच क्षण आपल्या दिवसातील सर्वात मौल्यवान ठरतात. दैनिक प्रार्थनेचं महत्त्व. प्रार्थना म्हणजे फक्त काही शब्द नाहीत, तर ती एक भावना आहे कृतज्ञतेची. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मानणं, आणि जे नाही त्यासाठी संयम ठेवणं, हीच खरी प्रार्थना. दररोज काही मिनिटं जरी देवासमोर बसलो, तरी जीवनात सकारात्मक बदल जाणवतो. देवघर आणि संस्कार. लहान मुलं घरात जे पाहतात तेच शिकतात. जर त्यांनी देवघरात शांतता, श्रद्धा आणि प्रार्थना पाहिली, तर तेही त्याच मार्गावर चालतात. देवघर हे फक्त पूजा करण्यासाठी नसून, तर पुढच्या पिढीला संस्कार देण्यासाठीही असतं. मनाची निर्मळता सर्वात महत्त्वाची. आपण कितीही मोठं देवघर बनवलं, कितीही महागड्या मूर्ती ठेवल्या, तरी त्याला काहीच अर्थ नाही, जर आपलं मन स्वच्छ नसेल. देव बाहेर नाही, तो आपल्या मनात आहे. म्हणून देवघर सजवण्यापेक्षा आपलं मन सजवणं अधिक महत्त्वाचं आहे. देवघर म्हणजे शांततेचं ठिकाण, जिथे आपण स्वतःला शोधू शकतो, आपल्या चुका समजू शकतो, आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो. जीवनातील अडचणी आणि देवघर. कधी कधी आयुष्य कठीण वाटतं. सगळं चुकीचं चाललंय असं वाटतं. अशा वेळी देवघरात बसून डोळे मिटून काही क्षण शांत राहा. उत्तर लगेच मिळणार नाही, पण मन नक्कीच हलकं होईल. देवघराचं खऱ्या अर्थाने सौंदर्य. देवघराचं सौंदर्य त्याच्या आकारात नाही, तर त्यातल्या भावनेत आहे. लहान असो किंवा मोठं, जर तिथे श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि शांतता आहे, तर तेच देवघर सर्वोत्तम आहे. लक्षात ठेवा, देवघर म्हणजे केवळ एक जागा नाही, तर ती एक अनुभूती आहे, जिथे देव फक्त मूर्तीमध्ये नसतो, तर आपल्या प्रत्येक श्वासात असतो. म्हणूनच देवघर मोठं नसावं, तर त्यातली श्रद्धा मोठी असावी. आणि जेव्हा तुमचं मन शांत होतं, तेव्हाच देव तुमच्याशी बोलत असतो. देवघर म्हणजे फक्त पूजा करण्याची जागा नाही, तर ते आपल्या जीवनाचा आधारबिंदू असतो, जिथे आपण थांबतो, स्वतःकडे पाहतो, आणि स्वतःलाच विचारतो, मी योग्य मार्गावर चाललो आहे का? देवघर आणि सकारात्मक ऊर्जा. प्रत्येक घरात एक ऊर्जा असते. ती दिसत नाही, पण ती जाणवते. देवघर ही त्या ऊर्जेची निर्मिती करणारी जागा असते, जिथे शांत विचार, चांगले शब्द आणि पवित्र भावना एकत्र येऊन वातावरण प्रसन्न करतात. जर देवघरात नियमित पूजा, मंत्र आणि प्रार्थना होत असेल, तर त्या घरात नेहमीच सकारात्मकता राहते. देवघराची योग्य दिशा वास्तुदृष्टीने. अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो, देवघर कुठे असावं? परंपरेनुसार देवघर पूर्व किंवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं. कारण ही दिशा प्रकाश, ऊर्जा आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, तिथे बसल्यावर तुमचं मन शांत होतं का?
जर हो, तर तीच योग्य जागा आहे. देवघरातील वस्तू कशा असाव्यात? देवघरात खूप वस्तू ठेवण्यापेक्षा काही निवडक आणि अर्थपूर्ण वस्तू असाव्यात. जसं देवाच्या मूर्ती किंवा फोटो, दिवा, अगरबत्ती, घंटा आणि काही ताज्या फुलांचा सुगंध. जुनी, तुटलेली किंवा वापरात नसलेली वस्तू देवघरात ठेवू नये, कारण त्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात. देवघर आणि वेळेचं नियोजन. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याकडे वेळ कमी असतो, पण दिवसातून फक्त 5 ते 10 मिनिटं जर आपण देवघरात घालवली, तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी देवघरात बसणं ही सवय लावावी. देवघरात कृतज्ञता व्यक्त करा. आपण नेहमी देवाकडे काहीतरी मागत असतो, पण कधी त्याचे आभार मानतो का? देवघरात बसल्यावर माझ्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद असं म्हणणं सुरू करा. तुमचं जीवन हळूहळू बदलताना दिसेल. देवघर हे ध्यानासाठी सर्वोत्तम स्थान आहे. तिथे बसून डोळे मिटा, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि काही क्षण स्वतःसोबत राहा. हा अनुभव तुम्हाला आतून मजबूत करतो. देवघरात आवाज नव्हे, भावना महत्वाची. काही लोक मोठ्याने मंत्र म्हणतात, काही शांतपणे प्रार्थना करतात. दोन्ही योग्य आहेत, कारण देवाला तुमच्या आवाजाची नाही, तर भावनेची गरज असते. देवघर आणि जीवनातील संतुलन. देवघर आपल्याला शिकवतं, जीवनात संतुलन कसं ठेवायचं. यश आलं तर अहंकार नको, आणि अपयश आलं तर निराशा नको. दोन्ही परिस्थितीत शांत राहणं हीच खरी साधना आहे. देवघर म्हणजे स्वतःशी संवाद. आपण अनेक लोकांशी बोलतो, पण स्वतःशी बोलायला वेळ देतो का? देवघर ही ती जागा आहे जिथे आपण स्वतःशी प्रामाणिकपणे बोलू शकतो. लहान सवयी, मोठा बदल. दररोज एक दिवा लावणं, एक छोटी प्रार्थना करणं, एक धन्यवाद म्हणणं, या छोट्या सवयी आपल्या जीवनात मोठा बदल घडवतात. देवघर आणि प्रेम. देवघरात फक्त देवावर प्रेम नाही, तर स्वतःवर आणि इतरांवरही प्रेम शिकवलं जातं. जिथे प्रेम आहे, तिथे देव आपोआप येतो. देवघर म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर ती एक जीवनशैली आहे, जिथे आपण स्वतःला सुधारतो आणि चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच देवघर फक्त घरात नसावं, तर ते आपल्या मनातही असावं. आणि जेव्हा मन पवित्र होतं, तेव्हा संपूर्ण जीवन सुंदर होतं.